घरी नेणार पाऊस काय वडापाव खायला होय चांगले आहे ना टेस्ट कोणते 3 आहेत हा हे पहिलेच बार दिसले इंदापूर भातंबरे तांबेवाडी हा लास्ट आहे जाईल त्याला असं समजू नको की मी मोबाईल पकडलाय तू माझ्याशी बोलतोय असंच समजून चालू द्या तुमचं वडापाव अजून तुमचे बाकी आहेत बरं का आणून देतो अजून दुसरी गँग आली की मग लय लोड पडते चटणीची ना तेच मॅटर त्यामुळं नाही बनवलं आज आता नेक्स्ट टाइम तुम्हाला नाराज नाही करणार वडापावची चौकशी आहे ना चटणी नक्कीच बनवतो उद्या आजच्या दिवस समजून घ्या उद्या कसं मग 15 ऑगस्टचा मग चालू करू की कसं ऍडव्हान्स मध्ये हॅपी बर्थडे तुला तांबेवाडीच आहे भातंबऱ्याचं ती वडापाव खाल्ला असेल ना तिथं तू आहे ना त्याच सारखं आणि हे आपलं चालत आहे बिंदास चालत आहे हे पण थांबले कळलं का त्यांना द्यायचं काय क्वालिटी बाय क्वालिटी तिकडं बघा कशी गर्दी पडली 1-2 गेले आता नॉर्मल झालंय आणि मसाला संपलाय मसाला आणाय चाललोय मी भाजी आणायला आहे ना क्वालिटी कशी आहे यावंच लागतंय चालू द्या मी आलो भाजी घेऊन हा यूट्यूबलाच आहे ते इन्स्टावर त्यानं रील टाकलेली त्याला पोरं चिडवतात भैया 1 मिनिट गाणं बंद कर ठाकूर ओय ओय ठाकूर कितने आदमी थे 50 थे लेकिन तुम आमचा क्यूटसा गब्बर त्याची मम्मी आलती आता त्याला बघून गेली त्याला कोणतर बोलला होता त्या दिवशी की रील काढू नको मग तो काढतच नव्हता लाजायचा मम्मी आली डायरेक्ट त्याची म्हणते रावसाहेब म्हणजे माझी वहिनी लागती ना वहिनी दिराला इकडं रावसाहेब म्हणतात वडे तिकडं जळायचे तू पण निवांत येऊन ऐकायला लागले काय मग ती म्हणते की रावसाहेब पोराचे बिंदास्त व्हिडिओ काढत जा त्याला सांगते त्याला बोलून गेली खात व्हिडिओ काढायचं म्हणून कशी आहे रे गब्बर क्वालिटी छान आहे ना तू छान आहे रे त्यामुळे वडा पण तुला जास्त छान लागतंय बरोबर की नाही ते लयला असतंय पोरग ते तिघं पण लाजळ आहे मला माहिती आहे राजेंद्र मला कसे काय लागतात वडापाव आपले क्वालिटी टेस्ट 1 नंबर थँक्यू हे रोजचे आमचे कस्टमर रात्री येतात 8 वाजता रोज रात्री तर 8:30ला आले हो तुम्ही रोजचेच ना रे नितेश हे रोज रात्री येतात बरं काय त्यांची एक ग्रुप आहे 4-5 जणांचं 30 वडापाव त्यांचं डेली असतंय चौघात रात्री ते दोघं चालते तरी त्यांनी 18 घेतले दोघात 8 आणि ते 10 18 द्यायचं आहे अजून नसेल संध्याकाळी पण तुमचं संध्याकाळी नाही ना हे माझ्या भावाचा पोरगा भारत चव्हाण तुला द्यायचंय थांबतो त्याचं पण असते कोटा लय मोठं तो पण 10 खाते तू खाल्लाय ना आपला वडापाव कसं लागते 1 नंबर माझा रोहन कुठं आहे रे गबर आणि तू कसा घरी मग आणि ते काय करतात तळलेलंच आहे थोडी आजचा व्हिडिओ माझा खूप लेट आहे म्हणजे 2 तास 2.5 तास आता हा पण कधी मी अपलोड करेल ते काय मला नाही माहिती त्रिशा तिकडे खेळती ना भीती वाटते आधीच ती पडली तिथून ते बॉटलला पकडून उभी राहिलेली बदकन पडली झाडावर इकडे फोन आलाय पळ काका ते जरा आमच्या गावात आज वाईट घटना घडली ना त्यामुळे जरा हे वाट बाकी आपला धंदा कसा चालू आहे व्यवसाय कसा चालू आहे याबद्दल पण खूप साऱ्या कमेंट येतात तर आपलं सगळं तुमच्या आशीर्वादाने एकदम मस्त चाललंय
आणि रेखा चव्हाणताईची एक कमेंट आलेली, एवढी मोठी कमेंट बघून त्यातूनच त्यांचं प्रेम समजून येतं, त्यांचं माया समजून येतं. धन्यवाद ताई, तुम्ही एवढा सारा विचार करून तेवढी मोठी कमेंट पण केली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. परत कारीच्या ताईनं निमंत्रण दिलं आहे जोडीनं या, बघू नंतर कधी जमलं तर. आता सध्या जराशी आपल्यावर लोड आहे सध्याला, मग बघू. आम्ही सोमवारी वगैरे दुकान बंदच ठेवणार आहे, तर जमलं तर बघू. कारण सोमवारीच पंचमी आहे वाटतं ना, तर त्या दिवशी बंदच, तर त्यावेळेस बघू. आमच्या गावातलेच आहेत आता बसलेले, तो एक पाहुणा आहे फक्त तुळजापूरचा, ते आले तर आज पाहुणे बाहेरगावचे खूप आहेत आमच्या इथे. तेच त्यामुळेच मी व्हिडिओ नाही काढला. कॉलेजचे पोरं असले, शाळेचे पोरं असले काय नाही वाटत, नंतर ते आलेले ना हे पाहुणे वगैरे, त्यामुळे नाही व्हिडिओ काढला. भाजी संपत आली आहे म्हणून पाठवले तुमच्या वहिनीला घरी. तिला म्हणलं जा बनवून आण, कारण कमीच पडणार, कारण जरा कमी पडेल ना भाजी आपल्याला, त्यामुळं तिला पाठवलंय. जास्त पण नाही बनवणार येत ना. त्रिशा इथं एका ठिकाणी बसतच नाही, नुसती पळती इकडून तिकडं इकडून तिकडं. गवत जळाला बघा हे पाठीमागचं, इकडं बघा ते फवारून घेतलेलं ना आपण, सगळं जळाला आता. गावात असले की काय नाही वाटत व्हिडिओ पण काढायला, पण असं बाहेरचे असले की मग लाज वाटते त्यांच्यासमोर. ते खात्यात आणि त्यांच्यासमोर व्हिडिओ आपण त्यांचा काढला मग ते लाजणार. मला पण जायचंय जरा बाहेर, जरा हाय, नंतर सांगेल मी. आजच्या या व्हिडिओमध्ये नाही सांगत, उद्या सांगेल मी. आणि तुमच्या वहिनीची वाट बघतोय, ती आली की मला जायचं आहे. तिला किती उशीर लागतो काय माहित आता. मोबाईल फोन पण नाही उचलत ना, तिला फोन करतोय कधीपासून. उद्या 15 ऑगस्ट, उद्या जरा लवकर चालू करू आम्ही थोडा वेळ, मग बंद करून टाकू आणि मग संध्याकाळी 4 नंतर असं करू. पोरं बोलायला लागले, ते शाळेतले होते ना, ते म्हणतात चालू करा काका तुम्ही, सकाळी लवकर चालू करा आणि मग नंतर तुम्ही बंद केलं तरी चालेल, आम्ही शाळेवर गेल्यानंतर मग 4-1 वाजता चालू केलं तरी चालेल. मग त्यावरून आता उद्याच ठरवू. आज लय म्हणजे असं भरलं असं एकदम हे बरं वाटतं. माणसं आहेत ना, कुठं बघावं तिथं माणसं दिसतात, पोरं दिसतात. दिली वाटतं शाळेला सुट्टी झाली. सर बोलले काय जावा म्हणून, पळून आले. तर ते साफसफाई करावी लागते ना, असं काही असलं तर शाळेवर, मग त्यामुळं कटाळा करून आले पळून. तुमच्याकडे आहे का त्यांचा नंबर, कुठं आलेत विचारायला? जरा मी झालं एक प्रकरण, मी सांगतो नंतर. चला बाय.